मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असे लेखी आश्वासन राज्य सरकारने दिल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी शनिवारी आपलं उपोषण सोडलंय। राज्य सरकारच्या या भूमिकेमुळे मराठा समाजाच्या वतीनं लढणारे मनोज जरांगे पाटील आता आक्रमक झाले आहेत। ये चल खाली तो कर दे पुन्हा कर झालं का काढ खाली ते होतं का नाही तर टेरिस कम करू चल बस झाला बस चल रोल पालकमंत्री बोल रहे ऑलरेडी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे। चला रोल रोल बरं दिवस झाले तुझं चालू आहे कौशिक झालं होतं सगळ्यांचं झालं नाही सगळ्यांचं चालू जेव्हा बसलेलो होतो तो सगळ्यांनी प्रेम दिली का मला इकडे चालू करा तुम्ही लोक लागले जसं माहिती चालू करते ये चलो ऑन है फ्रेम चलो रोल बोला पाटील तुम्ही प्रेम दिलेली आहे पाटील मराठा आरक्षणावरनं आता तुम्हाला सगळीकडनं घेण्याचा प्रयत्न होतोय। काल विखे पाटील सुद्धा म्हणाले की जरांगे पाटील म्हणजे मराठा नाही आणि मराठ्यांचा आरक्षणाचं हे जे काही आंदोलन आहे आता हे भरकटत चाललं। तुम्ही म्हणताय हे खरं आहे की मला आणि माझ्या समाजाला दोघांनाही घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे, हे एकदम सत्य आहे। कारण काय झालंय की आम्ही जी सत्य मागणी केली ही कोणाला पचत नाही। आम्ही सत्य बोललोय, कायद्यावर बोट ठेवून बोललोय, कायद्यानं मराठ्यांना आरक्षण दिलंय, सरकारी मराठ्यांच्या नोंदी आहेत, हैदराबादचं गॅजेट मराठवाड्यासाठी, बेळगाव आणि सातारा संस्थांचं खाणेसुमारीचं गॅजेटही त्याच्यामध्ये सगळा पश्चिम महाराष्ट्र आरक्षणात बसतोय। बॉम्बे गव्हर्नमेंटचाही, नाशिकचाही करार आहे, दौंड संस्थांचाही विषय, याच्यात सगळ्यात मराठा हा कुणबी असलेला उल्लेख आहे। त्यामुळे ह्या सरकारी नोंदी आहेत सगळ्या। आणि मी नेमकं महत्त्वाचं विषयावर बोट ठेवल्यामुळं यांची खूप पोटदुखी व्हायला लागली की ह्यो मुलगा जोपर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत हा मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहे। आता याच्यातला दुसरा एक फरक असा आहे दादा की सत्यता बाहेर आली आणि जे काही नेते होते ओबीसीचे मराठ्यांच्या जीवावर निवडून येणारे यांचे रंग उघडे पडलेत आता मराठा समाजासमोर। त्याच्यात आणखीन एक दुसरा फरक असा आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुद्दा म्हणून सांगतो आणि मराठ्यांच्या नेत्याला पण विशेष करून सांगतो, सगळ्या पक्षातले ओबीसी नेते हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये जे कायदेशीर येते म्हणजे घटनेत एक कायद्यानं दिलेलं आरक्षण, कायद्यात बसतंय ते आरक्षण, सरकारी नोंदी आहेत त्या, आणि असे एकवटले की मराठ्यांच्या जास्त करून नेत्यांनाही सांगतो की ते मताचा विचार नाही करायला लागले, ते आरक्षणाचा विचार करायला लागले। आणि मराठ्यांचे नेते मताचा विचार करायला लागलेत, आरक्षणाचा विचार नाही करायला लागले। ह्यो फरक आहे त्यांच्यात आणि आमच्या मराठ्यांच्या नेत्यात। आरक्षण विषय इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मतं आणि निवडून येणं हे त्यांच्यासाठी मोठं नाही आहे। हीच समजदारीची भूमिका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यानं घेणं खूप गरजेचं आहे। आरक्षण हे किती मोठं आहे याहून लक्षात येत आहे। बघा आता भाजपामधले ओबीसीचे सगळे नेते, आमदार, मंत्री एकत्र झाले, त्याच्यानंतर अजितदादा पवार गटातले